हॅलो एव्हरीवन. आज आपण समजून घेणार आहोत मराठी या विषयाची स्टडी स्ट्रॅटेजी. आता तुम्हाला माहितच आहे की बोर्ड एक्झामला 6 महिने बाकी आहे. टेन्शन येत आहे ना, पण टेन्शन घ्यायचं नाहीये. आपल्याला स्मार्ट वेने स्टडी करायचं आहे. तर आज आपण मराठी या विषयामध्ये तुम्ही 75 प्लस मार्क्स कसे मिळवू शकतात, म्हणजेच 95 प्लस स्कोर कसा करू शकतात, या स्ट्रॅटेजी कशा अभ्यास करायचा ते आपण समजून घेणार आहोत. सो जे काही नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण की एक आणि एक पॉइंट जो की लँग्वेज पेपरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, ते सर्व पॉइंट्स मी डिस्कस करणार आहे. वन बाय वन आपण एक एक सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. आज आहे आपला मराठी या सब्जेक्टची स्मार्ट स्ट्रॅटेजी कशा वेने आपल्याला अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला 75 प्लस मार्क्स मिळू शकतात. सो मित्रांनो, आपण सर्वात अगोदर समजून घेऊ की पेपर पॅटर्न कसं असतं मराठी या सब्जेक्टचा. सो 5 प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले गेलेले असतात, मेन क्वेश्चन. त्यामध्ये पहिला जो असतो सेक्शन, त्याच्यामध्ये आपल्याला गद्य विभाग तो सॉल्व्ह करायचा असतो. तर गद्य विभाग हा आपल्याला असतो 18 मार्क्सचा. जवळजवळ 18 मार्क्स तुम्हाला गद्य विभागावर असतात. त्याच्यात काय असतं, सीन, पॅसेज आणि अनसीन, म्हणजे पाठ्यपुस्तकातील पॅसेज असतात किंवा एक तुम्हाला पाठ्यपुस्तकावर बाहेरील असतो, तर ते आहे तुम्हाला 18 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर सेकंड जे सेक्शन आहे ते आहे पद्य विभाग, म्हणजे जे की पूर्णपणे तुमच्या पुस्तकातील कवितेवर आधारित असतं. ते जवळजवळ जातं तुम्हाला 16 मार्क्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड असतं स्थूल वाचन. तर स्थूल वाचन हे तुम्हाला 6 मार्क्ससाठी असतात प्रॉब्लेम. ठीक आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, पहिले तीन सेक्शन हे तुमचे पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. तर तुम्हाला त्यासाठी पाठ्यपुस्तकाचं वाचन करणं, समजून घेणं, नेमकं काय आहे ते समजून घेणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकावर वाचन करावं लागणार आहे. तुम्हाला पद्य विभागामध्ये कविता असतात, त्या कवितेचा अर्थ समजून घ्यायचा असतो. त्या कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचं असतं. जवळजवळ हा जो पोर्शन आहे तुमचे, हे मार्क्स 3 सेक्शन तुमचे पुस्तकावर आधारित आहे. त्याच्यामुळे रट्टा मारायचा नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं की काय शिकवलेलं आहे, काय आहे आपल्या याच्यामध्ये. कवितेचा पूर्णपणे अर्थ समजून घ्यायचा. 16 मार्क्स त्याला आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला गद्य विभागामध्ये पॅसेजची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि स्थूल वाचन हे तर 6 मार्कासाठी आहे. हे कंपल्सरी क्वेश्चन्स असतात, जे की तुम्हाला पाठ्यपुस्तकातून आहे. सो व्यवस्थित वाचा, काळजीपूर्वक समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आपलं सेक्शन येतं, हे पेपर पॅटर्न आहे. तर त्याच्यात नंतर येतं आपल्याला उपयोजित लेखन. उपयोजित लेखन मध्ये तुमचं रायटिंग स्किल असतं, ते आहे 24 मार्कांसाठी, 24 मार्क्स. त्या अगोदरचं सेक्शन असतं आपलं भाषा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजे पूर्णपणे मराठी व्याकरण, जे की आहे 16 मार्कांसाठी. तर 16 मार्कांसाठी तुम्हाला व्याकरण हे विचारलं गेलेलं असतं. तर जितके तुम्ही व्याकरणाचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार, तितकी तुमची गॅरंटी वाढते की तुम्हाला 16 आउट ऑफ 16 मार्क्स इथं मिळतील. सो 16 मार्क्स आपल्याला गमवायचे नाहीयेत, त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. सो त्याच्यानंतर येतं आपलं उपयोजित लेखन, रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हे सर्वात इम्पॉर्टंट 24 मार्क्स साठी आहे. मित्रांनो, हे जे आहेत पहिले 3 सेक्शन, ते तुमचे पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. आणि रायटिंग स्किल आणि भाषा अभ्यास, ग्रामर, हे तुमचा सर्व प्रॅक्टिसचा खेळ आहे. जवळजवळ 50% मार्क्स तुमचे हे प्रॅक्टिस केल्याने येणार आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणारे सेक्शन उपयोजित लेखन आणि भाषा अभ्यास. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे. तर हे लक्षात घेऊन घ्या, हे 5ही विभाग इम्पॉर्टंट आहे. ओके, बोर्ड एक्झामिनेशन साठी. तर कुठलाही स्किप करायचा नाहीये आपल्याला, व्यवस्थित सर्व यांचा अभ्यास करायचा असणार आहे. तर मराठी या विषयाचा स्मार्ट वेने जर अभ्यास करायचा असेल, तर सिंपल गोष्ट लक्षात घ्या, कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवणारे क्वेश्चन्स कुठले आहेत. तर बघा, गेम चेंजर्स आहेत हे. बिलकुल भाषा अभ्यास म्हणजे तुमचं ग्रामर आणि उपयोजित लेखन, जसं मी सांगितलं 50% मार्क्स तुमचे त्याच्यावरच आहेत. तर ते कसे तुम्ही करणार, तर प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत त्यामध्ये बघा की व्याकरणाचे कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेले, रायटिंग स्किलचे कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेले, त्यांची प्रॅक्टिस करा. समजून घ्या नेमकं कशा पद्धतीचे, कशा टाईपचे क्वेश्चन्स हे वारंवार विचारले जात आहेत. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स देऊन देणारं हे सेक्शन आहे. आणि कोर आणि बेस म्हणजे जे काही तुमचं पाठ्यपुस्तकावर आधारित आहे, थोडा वेळ द्यावा लागेल. आता तुमच्याजवळ वेळ आहे,
त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा. गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन हे सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तो कविता धडे समजून घ्या, अर्थ सार त्याचा समजून घ्या, कारण की त्याच्यावर तुम्हाला इझिली तुम्ही आन्सर लिहू शकता. जर तुम्हाला त्याचा मिनिंग समजलेला असेल तर तुम्ही हमखास त्याचं आन्सर लिहू शकता. ठीक आहे, तर पाठांतर आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला फोकस गेम चेंजर जे आहे त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. वीकली एक दिवस ठरवून घ्या आणि म्हणजे कधी व्याकरण करा किंवा कधी रायटिंग स्किल करा. जसं की आज पत्रलेखन सॉल्व्ह केलंय, वीकली अशी प्रॅक्टिस करा. तुमच्याजवळ आता टाइम आहे म्हणून सांगते, कारण की या गोष्टींचे तुम्ही जितका सराव करणार तितके तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये मिळू शकतात. मित्रांनो, जवळजवळ 40 मार्क्स तुम्हाला पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला गद्य विभाग जे आहे तुम्हाला 18 मार्कांसाठी, सीन किंवा अनसीन पॅसेज, ठीक आहे, त्याच्यात PYQ सॉल्व्ह करा आणि टाइम मॅनेज म्हणजे टाइम लावून सॉल्व्ह करा, जेणेकरून ते तुम्ही टाइमाच्या आत टाइम मॅनेज करणं त्याच्यात तुम्ही शिकणार आहात. त्याच्यानंतर पद्य विभाग, पोएट्री, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की कवितेचा अर्थ समजून घ्या, कवी कवयित्री कोण आहे ते लक्षात ठेवा, याच्यावर तुमचे 16 मार्क्स डिपेंड आहेत. ठीक आहे, तर काव्य सौंदर्य हे क्वेश्चन्स मोस्टली रिपीट होऊ शकतात. सो कुठल्या प्रकारचे काव्य सौंदर्य लिहायला विचारलेत ते बघा, ते आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये समजून जाते. एकदा की पॅटर्न समजलं की तुम्हाला अभ्यास करायलाही सोपं जातं. स्थूल वाचन आहे, त्याच्यात स्वमत असेल, रसग्रहण असेल, हे व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करायचे. टोटली हे जे सेक्शन आहे ते तुमचं पूर्ण टेक्स्टबुकवर पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. सो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. स्टोरी टाईप, अर्थ समजून घ्या, पाठ करायचं नाहीये. आता वेळ आहे आपल्याला पाठ्यपुस्तकावर थोडा भर द्यायचा आहे. आपलं भाषा अभ्यास असतो, ग्रामर, जे की तुमचे मार्क्स बूस्ट करणारा सेक्शन आहे. 16 मार्क्सचा आहे, त्याच्यामुळे बिलकुलही इग्नोर करायचं नाही. जितकं तुम्ही सॉल्व्ह करणार प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपर मधून पॅटर्न समजून घेऊ तितके तुमचे मार्क्स, हातातले मार्क्स आहेत मित्रांनो हे भाषा अभ्यासाचे. तर त्याच्यात तुम्हाला समास, शब्दसिद्धी, समानार्थी, विरुद्धार्थी, विरामचिन्हे अशा प्रकारचे ग्रामरचे, भाषा अभ्यास, व्याकरणाचे क्वेश्चन्स हे विचारले गेलेले असतात. सो त्याच्यासाठी सिंपल सोल्युशन काय आहे, मागचे 4 ते 5 वर्षांचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातून PYQs मधून हे सॉल्व्ह करा. ठीक आहे, वन शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला याच्या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. सो मित्रांनो, 16 मार्क्स हातातले आहेत भाषा अभ्यासाचे, एकही मार्क जायला नको. त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर मधून व्याकरण सॉल्व्ह करायचं आहे. तो करणार. ओके, लास्टचं आणि इम्पॉर्टंट जे सेक्शन आहे ज्याच्यात तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क्स मिळतात, हे सेक्शन जे की आहे उपयोजित लेखन. तर याच्यामध्ये तुम्हाला हायएस्ट वेटेज आहे जे की आहे 24 मार्क्स. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय प्रिपेअर करायचं. एक आहे लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंग तुम्हाला प्रिपेअर करायचंय. त्याच्यात 2 प्रकारचे पत्र तुम्हाला विचारले गेलेले असतात, औपचारिक, एक अनौपचारिक. म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल. हायली मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही औपचारिक पत्रावर जा, कारण की त्याचा फॉर्मॅट सिंपल असतो, लिहायलाही सोपं पडतं. त्याच्यासाठी तुम्हाला यात मार्क्स जास्त मिळतात. कम्पॅरेटिव्हली हे जे सेक्शन आहे ते एक बॅकअप प्लॅन, म्हणजे जर तुम्हाला इन केस नाही झालं तर तुम्ही अनौपचारिक पत्र लिहू शकता, इनफॉर्मल, जे की आपल्या रिलेटिव्ह वगैरेला लिहिलं जातं. पण औपचारिकचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो तो सिंपल आहे आणि तो फिक्स आहे. त्या फॉर्मॅटलाच तुम्हाला मार्क्स मिळून जातात. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही औपचारिक पत्राची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, टाइम लावून सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर सारांश लेखन हे येतं, समरी रायटिंग. सो फॉर्मॅट आणि सिक्वेन्स हा समजून घ्या. तो समजून घेतला म्हणजे तुमचे इथले मार्क्स पक्के. ठीक आहे, टाइम लावून सॉल्व्ह करायचा, प्रॅक्टिस करायची, स्वतःहून लिहून बघायचं आहे. वीकली तुम्हाला हा टास्क कंपल्सरी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, 75 प्लस मार्क्स जर जायचं असेल तर तुम्हाला यांचा अभ्यास करावा लागेल. एक पॅटर्न समजून घ्यावा लागेल की प्रिव्हियस इयरला कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो हा जो सेक्शन्स आहेत त्यात तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याचे जास्त चान्सेस असतात. तर कमी वेळामध्ये फक्त तुम्हाला पॅटर्न समजून घ्यायचंय, कसं लिहायचंय, सिक्वेन्स महत्वाचा. तेवढं समजलं की तुम्हाला इथे मार्क्स मिळतात. आहे मित्रांनो आपला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. हे याच्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 हे सॉल्व्ह करायचे असतात. तर जाहिरात लेखनामध्ये मोस्टली हा स्कोरिंग आहे, याच्यात तुम्हाला मार्क्स जास्त मिळू शकतात. फॉर्मॅट फिक्स आहे,
त्या वेळेने तुम्हाला अट्रॅक्टिव्ह, जितकी अट्रॅक्टिव्ह जाहिरात करता येईल तितकी अट्रॅक्टिव्ह तुम्हाला जाहिरात ही लिहायची असते. बातमी लेखन म्हणजे रिपोर्ट रायटिंग तुम्हाला यात करायचं आहे. आणि लास्टचं असतं आपलं स्टोरी रायटिंग म्हणजे कथा लेखन. हे तिघं क्वेश्चन पैकी तुम्हाला 2 कुठलेही सॉल्व्ह करायचे असतात. कोणत्याही 2 टॉपिकची प्रॅक्टिस करून घ्या. एक तर जाहिरात लेखन आणि कथा लेखन, किंवा जाहिरात लेखन आणि बातमी लेखन यांची प्रॅक्टिस. जाहिरात लेखन तर फिक्स करून ठेवा. हातातले मार्क्स आहेत त्यात तुम्हाला इझिली स्कोर करता येतो. या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. बघा इथं हे म्हटलेलं आहे भरपूर मार्क्स मिळतात, पण तिसऱ्या टॉपिकची जी बेसिक आयडिया आहे ती तुम्हाला ठेवावीच लागणार आहे. जो तुम्ही ऑरला सोडताय त्याची तुम्हाला बेसिक आयडिया ठेवावी लागणार आहे. कारण की इन केस आपल्याला नाही आला तर आपण तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो, म्हणजे आपला एकही मार्क्स जाणार नाही. सो प्रॅक्टिस करणार, कमेंट करा. मी वीकली नेहमी प्रॅक्टिस करेल. वीकली आपल्याला या गोष्टींची, रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करायची, तेव्हाच आपले मार्क्स इम्प्रूव्ह होणार आहे. आणि मेन 8 मार्कांचा हा क्वेश्चन असतो, तो म्हणजे निबंध लेखन, एसे रायटिंग. ही फायनल स्टेप आहे. तुम्हाला 3 प्रकारची एसे लेखन, निबंध लेखन विचारले गेलेले असतात. प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक. हे 3 प्रकारच्या निबंधांपैकी तुम्हाला कुठला तरी एक निबंध हा अटेम्प्ट करायचा असतो. बघा जो टॉपिक तुम्हाला चांगला वाटतोय, जो तुम्हाला इझिली लिहिता येतोय, त्याची चांगली प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. सिक्वेन्स लक्षात घ्या की निबंध लेखनाचा पॅटर्न काय आहे, सिक्वेन्स कसा असला पाहिजे ते समजून घ्या. टाइम लावून त्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. तिघांपैकी तुम्हाला कुठलं निबंध लेखन हे चांगलं वाटतं लिहायला त्याची जास्त प्रॅक्टिस करा आणि एक ऑरला त्याची आयडिया असू द्या. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला हे जे रायटिंग स्किल आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. टायमर लावून सॉल्व्ह करायची सवय करणार तर पेपर पूर्ण होईल वेळेच्या आत. जर ही सवय तुम्ही आतापासून लावणार तर. ही गोष्ट माझी लक्षात ठेवा मित्रांनो. टायमर लावून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आतापासून. तुम्हाला जर बोनस मार्क्स हवे असतील मित्रांनो तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पेपर प्रेझेंटेशन खूप जास्त मॅटर करतं जर तुम्हाला तुमचे मार्क्स बूस्ट करायचे असतील तर. तर पेपर प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही काय चुका करता, म्हणजे खाडाखोड करायची नाही, ओव्हर राईट नाही करायचं आपल्याला. चुकलं तर सिंपल एका लाईनने त्याला कट करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर शुद्ध लेखन, आपलं जे लेखन आहे त्याच्याकडे लक्षात द्यायचंय. उकार, विलांटी, काना, मात्रा हे चुकवू नका. तिथं तुमचे मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात. आणि वेल ऑर्गनाइज तुमचा पेपर दिसला पाहिजे. त्याच्यासाठी थोड्याशा या गोष्टींची काळजी घ्यायची. जसं की नवीन प्रश्न नवीन पेजवर एक उत्तरानंतर 2-3 लाईन सोडून दुसरं उत्तर लिहायचंय. टायटल द्यायचंय, मेन हेडिंग असेल ती हेडिंग द्यायची, त्याला अंडरलाईन करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला थोडा पेपर वेल प्रेझेंट करायचा आहे. अक्षर रिडेबल असेल असं तुम्हाला काढायचं आहे. टाइम मॅनेज करायचा आहे. सो मित्रांनो, हे जे पेपर प्रेझेंटेशन असतं ना ते तुम्हाला बोनस मार्क्स देऊन जातं. एक्झामिनर जेव्हा पेपर चेक करतो ना तेव्हा पहिल्या 3 सेकंदामध्ये तो डिसाईड करून घेतो की हा स्टुडंट कॉन्फिडंट आहे की नाहीये. ते कशावरून ठरतं माहिती तुम्हाला? तुमच्या हँडरायटिंग वरून, तुमच्या प्रेझेंटेशन वरून. तुमची हँडरायटिंग मॅटर करते, तुमचं प्रेझेंटेशन इथं मॅटर करतं. तुम्हाला मार्क्स जास्त देऊन जातात जर ही गोष्ट तुमच्याकडे, हे स्किल जर तुमच्यामध्ये असतं. तो मित्रांनो, तुम्हाला लास्ट ऍक्शन प्लॅन काय करायचा आहे 70+ मार्क्स घेऊन जाण्यासाठी? तुम्हाला करायचा आहे डेली 8 ते 10 तास अभ्यास. आतापासून तुम्हाला सिरियसली टाइम लावून अभ्यास करायचा आहे. 8 ते 10 तास कसं करणार हे बघा. तुम्ही स्कूलला जातात, क्लासला जातात, तो पण तुमचा स्टडी टाइम आहे. तिथं तुम्ही शिकतायत तर तिथं व्यवस्थित शिका. परत त्याच गोष्टींवर टाइम वेस्ट करू नका. घरी जाऊन तुम्ही 2 ते 3 तास स्वतःला द्या. सेल्फ स्टडी करा. अशा पद्धतीने तुम्ही 8 ते 10 तास थोडं सिन्सिअरली अभ्यास केला, टाइम लावून अभ्यास केला ना तर तुमचा अभ्यास इझिली होईल. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. टाइम लावून सॉल्व्ह करा. जे चुका होत आहेत त्या बघा, कुठे चुकतंय ते क्लिअर करा. तुमचे डाऊट्स हे क्लिअर करा. डाऊट ठेवू नका. डाऊट ठेवले तर तुमचं मुश्किल होईल, तुम्हाला लक्षात राहणार नाहीत गोष्टी. त्याच्यामुळे डाऊट हे क्लिअर करत जायचे आहे. त्याच्यानंतर हे तुमचं सर्व पॉसिबल आहे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचे हे जे मार्क्स आहेत ना 80 आउट ऑफ 75+, 95+ हे इझिली तुम्हाला मिळतील. फक्त एकच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे ऍक्शन घेण्याची, कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यास करायची, इतकीच गरज आहे. सो मला माहिती मित्रांनो तुम्ही अभ्यास करणार आहात.
तुम्ही खूप माझे हुशार मुलं आहात. ऑल द बेस्ट. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अजून असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील बाकी सब्जेक्ट रिलेटेड सुद्धा तर मी लगेचच घेऊन येईल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट ड्रॉप करायचे. तुमचे डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.